ग्रह, उपग्रह यांच्या अगोदर द हे आर्टिकल, द हे उपपद म्हणा किंवा आर्टिकल म्हणा आपल्या भाषेत, आर्टिकलला मराठीमध्ये उपपद म्हणतात, उपपद वापरतात. किती सोपं होतं रे, झालं नाही लक्षात? आता एक पॉइंट लक्षात बसला की नाही? मग अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न आला लगेच सुटणार 2 मार्काला, लगेच कळालं. आता ते काय देईन, मूनच्या जागी कधी कधी काय देईन, अर्थ देईन, कधी कधी काय देईन, सन देईन, सूर्य. मग आपल्याला कळालं हे काय ग्रह आहे किंवा उपग्रह आहे, किंवा ज्युपिटर देईन, बरोबर आहे, किंवा बुध हा गुरु आहे, मर्क्युरी देईन, आपला जो काही प्लॅनेट आहे, बरोबर आहे की नाही, उपग्रह आहे तो देईन. मग त्याच्या अगोदर तुम्ही कोणतं आर्टिकल वापरणार आहे? त्याच्या अगोदर तुम्ही आर्टिकल वापरणार आहे द मून विल बी फुल. अमून थोडं वेगळं वाटतं, जमतच नाही. ओके, म्हणून काय वापरणार? आपलं आर्टिकल इन 4 नंबरचं, ऑप्शन नंबर 4. समजलं? सोपं आहे, चिल्लर प्रश्न आहे एकदम, 2 मार्काला दिले. फक्त कळायला पाहिजे आपल्याला कशा प्रकारे सोडवणे. ओके, लगेच कळतं, सोपं असतं एकदम, फक्त मनात भीती नाही ठेवायची, चिल्लर असते इंग्रजी.